नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 249, 5 सप्टेंबर. शिक्षक दिन. समस्त शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा. शिक्षणासारखे पवित्र काम करणाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस. आज शिक्षण क्षेत्रात झपाट्याने बदल होत आहेत. शिक्षकांनी पण काळाप्रमाणे बदलले पाहिजेत. फिरून आज प्राचीन संस्कृतीबद्दल विलक्षण कुतूहल निर्माण झाले आहे. ते हिडन हिंदू किंवा नागा वॉरियर्स हे 3 महिन्यात 1,00,000 प्रति खपल्या. म्हणजे चालू काळात घडणाऱ्या या विभिन्न गोष्टींचे शिक्षकांनी ज्ञान अपडेट ठेवणं गरजेचं आहे व आपल्या वैभवशाली इतिहासाबद्दल लोकांचे जर कुतूहल इतकं जागृत झालं आहे तर ते टिकवणं आणि वाढवणं किंवा त्याची तृप्ती करणं हे शिक्षकांचं काम आहे. अवांतर ज्ञान मुलं पटकन घेतात म्हणून वेद उपनिषद यांची समृद्धता शिक्षकांनी सांगावी. कोणतीही समस्या किंवा आनंद दोन्हींचे उत्तर यज्ञ आहे हे सप्रमाण सांगावे. जसं संसारातील दुःख दशरथ राजाने मूल नाही म्हणून पुत्रकामेष्ठी यज्ञाद्वारे दूर केले आणि त्याच्यातून श्रीरामांचा जन्म झाला. तर पांडवांनी जंगली जागा ताब्यात मिळवली आणि इंद्रप्रस्थ वसवले. भरभरून मिळालेला आनंद वाटण्यासाठी राजसूय यज्ञ केला आणि आपला आनंद वाटला. म्हणजे त्याद्वारे प्रत्यक्ष ईश्वराशी अनुसंधान साधले जाते. हे मुलांना पटवून द्यावे. आज ई लर्निंग, ई मेलिंग, ई शॉपिंग, ई बिलिंग ह्याद्वारे सॅटेलाईटमुळे हव्या त्या गोष्टी अंतराची तमा न करता क्षणात साध्य होतात. पण त्यांना हे सांगायला हवे की ज्यावेळी माणूस यज्ञ करतो तेव्हा तो अग्नीद्वारे अनकॉमन, अनलिमिटेड, अनडुप्लिकेट अशा परात्पर परमात्म्याशी डायरेक्ट जोडला जातो. आधुनिक माणसाने ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीने लावलेल्या शोधासारखा तो ऋषीमुनींनी निर्विकार ध्यानावस्थेत लावलेले शोध आहेत हे समजावून सांगितलं पाहिजे. आज साधने बंद पडायची धास्ती असते. हे अतिशय हे झालं म्हणतात. परवा तर एअरपोर्ट 30 एअरपोर्टवरचे सगळे व्यवहार ठप्प झाले होते कित्येक तास. पण पूर्वी विपुल समाधान, शांती, आनंद सर्व भरून राहिलं होतं. ऑब्स्टॅकल्समुळे विपत्ती येण्याचा धास्तावलेलेपणा तेव्हा नव्हता. म्हणजे त्याच्यात शंकाच नाही. हे मुलांना पटवून दिलं पाहिजे. त्यांना जर्मनीच्या संस्कृत पाठशाळा, नव्याने सुरू झालेली लंडनची वैदिक स्कूल हे सगळं ऑनलाईन दाखवायला पाहिजे. आधुनिक यंत्रावर विश्वास ठेवायला जसं सहजपणे सुचवलं तसं तेवढाच विश्वास प्राचीन मंत्रावर ठेवायला सांगितलं पाहिजे. या विश्वाच्या मुळाशी प्रचंड वैश्विक शक्ती आहे. ती सुप्रीम पॉवर आहे हे पटवून दिलं पाहिजे. तुम्ही तिच्याशी जोडले गेलात तर त्या सर्व शक्ती तुमच्यातही आविर्भूत होतील, तुमच्यात सामावतील, प्राप्त होतील तुम्हाला हे त्यांना पटवून दिलं पाहिजे. आणि त्यासाठी मात्र अटी असतात की तुम्ही सदैव खरे बोलायचे, कोणाचाही दुस्वास करायचा नाही, ईर्ष्या बाळगायची नाही, हव्यास करायचा नाही, यापासून दूर राहायचं आणि जोडीला ध्यान आणि योगाची तोंड ओळख करून द्यायची आणि नित्य अनिवार्यता पटवून द्यायची. हे सगळं काम शिक्षक सहज लीलया करू शकतात. त्यांनी ते करणं गरजेचं आहे. थोड्या प्रयत्नांनी हे साध्य झाले तर गुरुकुळातील गुरु आणि आजचे शिक्षक यांच्या कार्यात काही फरक राहणार नाही. जग आव्हान म्हणून समोर ठाकले असताना हळूहळू ज्ञान देत कुशलतेने त्या जगाची ओळख करून देण्याचे काम शिक्षक करत असतात. मग जगाशी हातमिळवणी दृढ करून ते उत्तम नागरिक बनवतात आणि त्यासाठी त्यांना हा आपला सनातनी परंपरेचा वारसा सांगणं गरजेचं आहे. ते उत्तम काम त्याच्यात त्यांनी सामावून घ्यावं. शिक्षकांच्या या उत्तम कार्याला भरभरून शुभेच्छा. धन्य ज्ञानदान आणि धन्य ज्ञानार्जन. नमस्कार.